जागा बाई आज. अनुश्री उठा, 10 फेऱ्या मारा आणि ब्रेकफास्ट बनवायला लागा. उठा उठा. राऊंडचे 10 चक्कर मार फक्त गार्डन. मी नाही मानणार फेऱ्या फेऱ्या. अगं नियम ठेवा ना जरा. राखीसाठी होता का नियम? अगं पण तू मला सांग, तिच्या काम करू नको आपण ढोंग केलेल्या लोकांना आपण जास्त काही करू शकतो का? आपण ज्यांच्यासाठी करू शकतो करते असं समज. पण ज्यांच्यासाठी करू शकतो त्यांच्यासाठी करूच शकतो ना नियम, जे पाळू शकतात. नाही मी नाही पाळू शकत. तुम्ही ठरवलंच असेल की कॅप्टनची ठेवायचीच नाही शिल्लक, तर मग काय बोलून उपयोग आहे का? कॅप्टन म्हणून रिस्पेक्ट पण देऊ नका. कॅप्टन म्हणून मी ड्युटीच सांगितलेल्या पण सोडून द्या. ब्रेकफास्टची ड्युटी आज तू पण नको करू. राकेश दादा आणि दीपाली ताईला मी ब्रेकफास्ट ड्युटी देते, तुम्ही दुसऱ्या ड्युटीज घ्या. दीपाली ताई आजपासून तू आणि राकेश दादा ब्रेकफास्ट ड्युटी करणार. हा, मी ड्युटीज दिल्यात ना, मग त्या ड्युटीज पण ऐकू नका. मी चेंज करते म्हटलं, नाही करणार तुम्ही ड्युटीज आज ब्रेकफास्टच्या. ती रेवाज होते नाही अनुश्रीच कालपासून चहाचं भांड तसंच पडलं. अनुश्री चहाचं भांड तुला कालपासून 2-3 वेळा वॉर्निंग आल्यात तरी पण धुतलं गेलेलं नाही. तुमच्या चहाचं हे झालंय ना, माझ्या भांड्यापाशी का अडकलंय का? उगाच मुद्दा पाहिजे म्हणून चाललंय काय सगळं? नाही मुद्दा सकाळ किरकिर नाही करायची प्लीज. प्रॉब्लेम काय तुला तेव्हा सांगितलं होतं. काल डिसिजन काय झाला होता, ज्या त्यावेळीस भांडी घासून टाकणार आपण. आता ते भांड किती कालपासून पूर्णपणे इथे पडलेलं आहे. घासते मी ते, कालच बोलले मी ते घासते. तू काल घासते बोललीस पण ते दिसायला पण चांगलं दिसत नाही ना, मग अशीच भांडी येऊन साठतात. मला का नाही बोलत आहे? हा काल सागर दादाला बोलतोय की अनुश्रीला सांग भांडी घासायला, तुला येऊन बोलतोय. मला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? कोणी समोर होतं त्याला मी सांगितलंय, तू नव्हती तिथे, मी सागरला सांगितलं. नाही, काल रात्री मी तुझ्याच समोरून तिकडे गेले, तू कोपऱ्यात बसला होता, तेव्हा बोलला असतास. पहिल्यांदा बोललो होतो तुम्हाला जुमानलं नाहीस, नाही करणार म्हणून सांगितलंस मला. मग मी तुझी का बोलू परत? नुसता ओतून चहा कपात घेतला नाही की लगेच भांडी धू. अरे पण ते राहतात तुझी भांडी. नाही होत माझं तेव्हाच्या तेव्हा. मला वाटतं की मी बोलतोय म्हणून मी. मग ठीक आहे ना.